स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या कामकाजामध्ये म्हणजे कामकाजाच्या वेळापत्रकामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले। तसेच बघा या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे, दिनांक बघा 1/10/2024 पासून राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार अंगणवाडीच्या वेळापत्रकामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि अंगणवाडीचे वेळापत्रक आता हे बदलण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने अंगणवाडीचे वेळापत्रक असणार आणि कोणत्या जिल्ह्याचे हे वेळापत्रक आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद अकोल्याकडून आलेले हे महत्त्वाचं परिपत्रक आहे। दिनांक तुम्ही याची पाहू शकताय 10/3/2026 रोजी काढण्यात आलेले एक परिपत्रक आहे आणि एक प्रकारचा हा आदेश आहे। बघा विषय काय आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामकाजांचे वेळापत्रक सर्व सविस्तरपणे देण्यात आलेले आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार शासन निर्णयाच्या अनुषंगाने 1/10/2024 पासून राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास मान्यता दिलेली आहे। अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता राहावी तसेच संदर्भ क्रमांक 3 व 4 अन्वये खालील नमूद केल्यानुसार अंगणवाडी केंद्रातील दररोज कामकाज चालणार आहे। तर बघा वेळापत्रक त्यांनी कशा पद्धतीने दिलेलं आहे, 2 म्हणजे पूर्ण वार्षिक वेळापत्रक दिलेलं आहे। उन्हाळी सुट्टीचं आणि उन्हाळी सुट्टीनंतर देखील कशा पद्धतीने असणार हे वेळापत्रक महत्त्वाचं आहे। बघा 20 जून ते 9 मार्चपर्यंत अंगणवाडीची वेळ ही सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राहणार आहे। त्याच्यामध्ये करायची कामे बघा कोणती, अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे 15 मिनिटे, पूर्वशालेय शिक्षण घेण्यासाठी 165 मिनिटे, पूरक पोषण आहार वाटप करण्यासाठी 45 मिनिटे, संदर्भ सेवासाठी 30 मिनिटे, रेकॉर्ड लिहिणे व पोषण ट्रॅकर नोंदी 45 मिनिटे आणि गृहभेटीसाठी 90 मिनिटे, एकूण 390 मिनिट म्हणजे 6.5 तासांचे इथं सर्व सविस्तरपणे वेळापत्रक देण्यात आले आहे। आता 10 मार्च ते 19 जूनपर्यंतचं वेळापत्रक कशा पद्धतीने असणार ते बघा, 7:30 सकाळी 7:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे। अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे 15 मिनिटे, पूर्वशालेय शिक्षण 165 मिनिटे, पूरक पोषण आहार वाटप 45 मिनिटे, संदर्भ सेवा 30 मिनिटे, रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकर नोंदी करणे 45 मिनिटे, गृहभेटी 90 मिनिटे, एकूण 390 मिनिटांचा 6.5 तासांचा इथं अहवाल देण्यात आलेला आहे। या पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीसांनी कामकाज करावे अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, उपरोक्तनुसार कामकाजांच्या तासांमध्ये वाढीव कालावधीमध्ये गरोदर स्त्रिया व स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा, आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावे अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला श्रीमती अनिता मेश्राम यांच्याकडून आलेले अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती असणार आहे। ताईंनो, अकोला जिल्ह्यांसाठी आलेले हे महत्त्वाचं परिपत्रक आहे। याच्यामध्ये बघा यांनी नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन वाढ व प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास आली। तो निर्णय 1 ऑक्टोबर 2024 चा। त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकामध्ये वाढ करण्यात आली आहे। ती वेळापत्रकामध्ये कशा पद्धतीने वाढ करण्यात आली याचं सर्व सविस्तर म्हणजे कोणते कामे कधी करायची संपूर्ण शेड्यूल दिलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे। जरी हे वेळापत्रक अकोल्याचं दिलं असलं तरी इतर जे जिल्हे आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कामे करण्याची हीच पद्धत आहे आणि कामं करायची जी मिनिट आहे ती हीच आहे। त्यामुळे जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना हा व्हिडिओ आणि ही माहिती शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।